गुड मॉर्निंग. आज आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करणे. टू ऑब्टेन द क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅव्हिंग गिवन रूट्स. जर रूट दिले असतील तर क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करणे. वर्ग समीकरणाची मुळे दिली असतात. आतापर्यंत आपण काय केलं, मुळे काढण्याच्या पद्धती पाहिल्या, उकल काढण्याच्या पद्धती पाहिल्या, अवयव पद्धत असेल, सूत्र पद्धत असेल. वी लर्न टू फाइंड द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन using factorization method as well as formula method. Now we learn if you are given roots then you have to find the quadratic equation. तुम्हाला आता मुळं दिलेली आहेत आणि मुळांवरून तुम्ही आता काय करायचं आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं आहे. कसं करायचं ते आधी तुम्हाला मी थोडक्यात सांगतो, तुम्ही ते पाहायचंय आणि मग त्यावरून सोडवायचं आहे. बघा, प्रत्येक इक्वेशनला दोन रूट असतात. एकाला आपण अल्फा म्हणू, समजा x इज इक्वल टू पहिला अल्फा आहे आणि दुसरा कोण आहे बीटा. अल्फा आणि बीटा बी द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. x ची किंमत अल्फा आणि x ची किंमत बीटा घेतली. अल्फा आणि बीटा हे कोणती संख्या असेल, हे दोघं त्याचे काय आहेत, मुळं आहेत, उकली आहेत. याला सोडूयात आपण, याला उलट्या दिशेने जाऊया. हा अधिक वजा झाला, बरोबर. उलटे आपण काय करतो, अवयव पद्धतीमध्ये अवयव फॅक्टर बनायचं, दोन ब्रॅकेट बनायचे, ह्याच्या बरोबर 0 ह्याच्या बरोबर 0, दोन ब्रॅकेट 0 आहेत ना, दोघांचा अर्थ उलट्या दिशेने. दोघांचा गुणाकार काय असेल, मल्टिप्लिकेशन ऑफ द 2 इज 0. दोघांचा गुणाकार 0 असेल. या दोघांचा गुणाकार करू, x² मायनस अल्फा x मायनस बीटा x प्लस अल्फा बीटा. हा गुणाकार केला बघा, पहिलं पद दुसरा कंस दुसरं पद, हे सोडवलंय आणि हे असं केलं. या दोघांमध्ये कॉमन घ्या, टेक x कॉमन, मायनस साइन कॉमन घेतला, राहील अल्फा, मायनस बाहेर गेला. ओके, तुमच्या लक्षात आलं असेल बघा. इट इज अ स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आवर गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन इज इन द फॉर्म इफ यू हॅव गिवन रूट्स. आपलं दिलेलं इक्वेशन जे आहे, दिलेलं समीकरण जे आहे, अशा स्वरूपाचं असेल. जर तुम्हाला मुळं दिलेली असतील, इथं बघा अल्फा अधिक बीटा म्हणजे दोन मुळांची काय आहे, बेरीज आहे, आणि अल्फा गुणिले बीटा दोन मुळांचा काय आहे, गुणाकार आहे. मग इथं काय होईल, x वर्ग वजा मुळांची बेरीज अधिक मुळांचा गुणाकार. इंग्लिश मध्ये होईल x² मायनस सम ऑफ रूट्स प्लस multiplication of product of roots is equal to 0. It is our quadratic equation forming because of roots. आता याचा उपयोग करून आपण गणित सोडवूया. बघा, म्हणजे तुम्हाला आधी काय करावं लागेल, रूटची बेरीज करावी लागेल, मुळांची बेरीज, मुळांचा गुणाकार, सम ऑफ रूट्स अँड मल्टिप्लिकेशन ऑफ रूट्स. सो obtain the quadratic equation. Roots are -3 and -7. वर्ग समीकरणाची मुळे -3 आणि -7 असेल तर वर्ग समीकरण तयार करा. मग आपण ही जी दोन मुळे, एकाला अल्फा म्हणा आणि एकाला बीटा म्हणजे बी काढून त्याला थोडं ओढायचं खाली, झालं का. आता दोघांची ऍडिशन अल्फा प्लस बीटा, अल्फा अधिक बीटा. बघा बरं का, जेव्हा आपण किमती भरतो याच्यामध्ये ऍडिशन करताना काही लोक चालवायचं नाही, आहे तसंच घ्यायचं. अल्फाची किंमत -3, बीटाची किंमत -7. खरं तर ते असं घ्यायला पाहिजे, प्लस -7, बरोबर आहे का. अल्फाची किंमत -3 प्लस बीटाची -7, अल्फाची किंमत -3 अधिक चिन्ह तसंच, बीटाची किंमत -7. पण अधिक वजा वजा होते हे आपल्याला कळायला पाहिजे. काही कळणार नाही म्हणून मी तुम्हाला शॉर्टकट सांगितला. अल्फाच्या जागेवर -3 भरा, बीटा काय आहे -7 आहे. अधिक 7 असतं तर अधिक 7 घेतलं असतं, आहे तसंच घ्यायचं. चिन्ह समान बेरीज करा, साइन सेम, ऍडिशन, साधन 3 10 साइन. त्यानंतर अल्फा गुणिले बीटा, अल्फा इंटू बीटा, अल्फा -3 आणि बीटा -7. गुणाकारामध्ये 2 मायनस साइन असतील तर प्लस होईल, 1 असेल तर मायनस राहील. गुणाकारात 2 वजा चिन्ह असले की अधिक होतं आणि 1 असेल तर वजा राहतं. 2 वजा हे अधिक होईल, बरोबर आहे. कळतंय का. मग आता ओळ काय द्यायची आहे पहा. आता मिळणारे वर्ग समीकरण, मराठीवाल्यांनी मिळणारे वर्ग समीकरण, मिळणारे वर्ग समीकरण
खालीलप्रमाणे मराठीत पाहतोय मी कसं हे बाई एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा बीटा बरोबर आधी मराठीवाले समजून घ्या एक्स वर्ग वजा एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा जर वजा असेल तर कौंस झाला नसेल तर तसंच करा अल्फा अधिक बीटा किती आहे वजा आहे म्हणून कौंस घातलं हा एक्स असा हा पण जर वजा असेल तर कौंस घाला नसेल तर तसंच ठेवा तो नाही आहे म्हणून असंच ठेवायचं कळलं का वजा असेल तरच कौंस घालायचं आता हे वजा वजा काय होईल अधिक होईल ओके इक्वेशन काय तयार झालं काहीतरी चुकलं आपला सॉरी 7 त्रिक 21 मी म्हटलं असं 10,000 असं काय आलं सॉरी परत पहा अल्फा अधिक बीटा काय वजा 3 वजा 7 वजा 10 गुणाकार 7 त्रिक 20 2 वजा 4 अधिक आलं हे वर्ग समीकरण आपल्याला माहिती असलं पाहिजे मिळणारे वर्ग समीकरण खालीलप्रमाणे x वर्ग वजा याची किंमत वजा असल्या कारणाने कौंस घातला अधिक याची किंमत जर वजा असती तर कौंस घातला असता तर वजा नाही म्हणून तसं दिलं हे वजा वजा अधिक झालं आणि हे उत्तर आहे उत्तर तुम्ही कसं लिहिणार मिळणारे वर्ग समीकरण x वर्गात 20 आहे किंवा रिक्वायर्ड आता इंग्लिश वाली पहा सेमी वाली अल्फा इज इक्वल टू -3 बीटा इज इक्वल टू -7 अल्फा प्लस बीटा पुट द व्हॅल्यूज ऑफ अल्फा बीटा -3 टेक ॲज इट इज -7 साइन सेम एडिशन बिगर साइन multiplication 2 minus sign so become plus if there is only one minus sign so it is minus इथं याच्या ऐवजी म्हणायचं required quadratic equation required quadratic equation is okay put the values x square minus alpha plus beta is minus so take a bracket x plus alpha plus beta alpha into beta is plus so don't take bracket is equal to 0 minus minus become plus so answer required quadratic equation is x square plus 10x plus 21 take more examples just listen carefully ह्याचाच भरू का राहू अल्फा इज इक्वल टू 6 बीटा इज इक्वल टू 7 अल्फा बरोबर 6 अल्फा बरोबर 7 अल्फा अधिक बीटा अल्फा 6 याला अधिक चिन्ह आहेत ना असं घ्यायचं अल्फा गुणिले बीटा 6 गुणिले 7 42 आता मराठीत काय सांगितलं मिळणारे वर्ग समीकरण खालीलप्रमाणे कसं लिहायचे मिळणारे वर्ग समीकरण खालीलप्रमाणे x वर्ग वजा अल्फा अधिक बीटा x अधिक अल्फा बीटा बरोबर 0 हे वजा आहे का बघा नाही असंच घ्यायचं हे ऋण आहे का बघा नाही आहे असंच घ्यायचं संपलं मिळाले वर्ग समीकरण x वर्ग वजा 13x अधिक 42 बरोबर 0 आहे टेक अल्फा प्लस बीटा 6 प्लस 7 ओके इथं म्हणायचं रिक्वायर्ड quadratic equation is put the values x square minus it is not minus so do as it is 13x it is also not minus so don't take bracket as it is finish alpha is equal to -2 beta is equal to 11 upon 2 alpha plus beta take as it is na -2 plus 11 upon 2 denominator is not same do दोन ने खाली वर बना so denominator is same 4 plus -4 plus 11 sign difference subtraction bigger sign so it is plus 7 upon 2 alpha into beta -2 into 11 upon 2 in multiplication only one minus sign is there वर्षांचा गुणाकार दोन दोन कॅन्सल झालं परत पहा अल्फा अधिक बीटा वजा 2 अधिक 11 छेद 2 छेद समान केला खाली 2 ने वर 2 ने गुणलं खाली 2 ने वर 2 ने गुणलं सो वजा 2 गुणिले 2 4 झालं अधिक 11 छेद समान झाला छेद तसाच ठेवला वजा 4 अधिक 11 चिन्ह समान वजा करून मोठे चिन्ह 11 4 केले 7 मोठे चिन्ह अधिक गुणाकार करतो वजा 2 गुणिले 11 छेद 2 2 2 कॅन्सल गुणाकारात एक वजा चिन्ह आहे उत्तर वजा येईल 11 कळतंय का
आता मिळणारे वर्ग समीकरण खालीप्रमाणे. मग हे वर्ग समीकरण लिहायचे x वर्ग वजा किमती भरूया. अल्फा अधिक बीटा ऋण आहे का? नाहीये. मग कंस करायची गरज नाही. हा ऋण आहे का? हो. अधिक हे ऋण आहे म्हणून वजा 11. चिन्ह समान येतं. गुणाकार करताना एक वजा चिन्ह आहे म्हणून वजा होईल. अधिक वजा वजा. मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय 2 करा. 2 ने गुणा. याला 2 ने गुणल्यावर 2x वर्ग. 2 2 कॅन्सल होईल. पायरी गाडी बरं कमी. 2 गुणिले x वर्ग 2 गुणिले 700 2x आणि 2 गुणिले 11 बरोबर 0. हे बघा 2x वर्ग वजा 7x वजा 22. लिहिलं. हे सांगितलं. रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन इज लिहिलं x वर्ग असंच x स्क्वेअर असंच मायनस अल्फा प्लस बीटा 7/2a ब्रॅकेट करायची गरज नाही कारण इट इज पॉझिटिव्ह प्लस बट अल्फा बीटा इज निगेटिव्ह सो टू टेक द ब्रॅकेट प्लस मायनस बिकम मायनस and multiplying both sides by 2 2 ने गुणा 2x square 2 to get cancel minus 7x minus 2 into 11 22. That is the answer. Alpha is equal to 5. Alpha plus beta is equal to बघा बरं का plus 5 minus 7. Sign difference subtraction bigger sign. अल्फा 5 घेतला बीटा वजा 7 घेतला. अल्फा अधिक बीटा आय असं घेतलं 5 वजा 7 चिन्ह समान वजा केली मोठे चिन्ह 7 5 गेले 2 मोठा 7 म्हणून चिन्ह वजा. आता गुणाकार अल्फा इंटू बीटा 5 गुणिले वजा 7 अल्फा गुणिले बीटा गुणाकार एकच वजा चिन्ह 7 वजा 35. 1 minus side is there so answer is minus. तो खाली मिळणारे वर्ग समीकरण खालीप्रमाणे. रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन इज ओके पुट द व्हॅल्यूज. किमती भरा x स्क्वेअर x वर्ग वजा हे प्लस आहे मायनस चेक करा. मायनस आहे ब्रॅकेट करा. डू द ब्रॅकेट. जर वजा असेल तर ब्रॅकेट करायचं. हे s हे वजा आहे बघा. यस डू द ब्रॅकेट. ही किंमत वजा होती म्हणून कंस केला. ही किंमत वजा होती म्हणून कंस केला. आता कंस काढू. 2 वजा चिन्ह आहे अधिक होती 2 minus sign become plus आणि प्लस मायनस बिकम मायनस. दॅट इज द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. मिळणारे वर्ग समीकरण पुढील प्रमाणे अशा पद्धतीने उत्तर लिहायचे. अजून एका 2 मिनिट सोडू आपण बघा. 0 and -4 0 आणि वजा 4 अल्फा इज इक्वल टू 0 and बीटा इज इक्वल टू -4 अल्फा प्लस बीटा 0 आहे असं जायचं. आता 0 काय होईल म्हणजे काय राहील -4 0 वजा 4 म्हणजे वजा 4 ना. अल्फा इंटू बीटा अल्फा गुणिले बीटा 0 into -4 मल्टिप्लिकेशन आणि 0 निघून काय आन्सर इज 0. डोकं चालवलं नाही तर लोक काय काय पण लिहित आहेत. म्हणजे त्याला रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन इज मिळणारे वर्ग समीकरण पुढील प्रमाणे. बरोबर आहे. बरा किमती x चा वर्ग हा प्लस आहे मायनस आहे बघा मायनस आहे ब्रॅकेट करा. अल्फा इंटू बीटा काय आहे 0 आहे. मायनस मायनस बिकम प्लस वजा वजा अधिक होईल आणि मिळणारे वर्ग समीकरण पुढील प्रमाणे किंवा काय असेल बघा. रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन इज मला वाटतं बाद झाले. अजून घ्यायचं एखादं घेऊयात वाटलं तर 1 हाफ आणि प्लस 1 हाफ मायनस 1 हाफ 2 घेऊ वाटलं तर अजून. एक 1/2 आणि वजा 1/2 अजून एक घेतो. वजा 3 आणि वजा 11 -3 आणि -11 बघा. अल्फा अधिक बीटा अल्फा प्लस बीटा 1 हाफ हे असं घ्यायचं सांगितलं ठरवलं ना. डिनॉमिनेटर सेम आहे 1 - 1 0/2 म्हणजे किती 0
छेद समान आहे. 1 वजा 1 1 वजा 1 0 भागिले 2 0. अल्फा गुणिले बीटा 1 छेद 2 गुणिले वजा 1 छेद 2 अल्फा इंटू बीटा 1 इंटू मायनस 1 मायनस साइन इज देयर. एकच वजा चिन्ह आहे वजा राहील. वरच्यांचा गुणाकार खालच्यांचा गुणाकार 1 1 1 2 2 4 1 इंटू 1 2 इंटू 2 4. रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन इज किंवा मिळणारे वर्ग समीकरण काय मिळणारे वर्ग समीकरण हे काय हे बरा किमती x स्क्वेअर हे प्लस आहे का मायनस चेक करा 0 आहे. हे प्लस आहे का मायनस आहे मायनस. बघा x वर्ग वजा याची किंमत 0 आहे म्हणून 0x याची किंमत प्लस ही किंमत वजा आहे म्हणून कंस केला. 0 ने उरल्यावर 0 आता हे निघून जाईल. अधिक वजा वजा प्लस मायनस मायनस भागिले 4 आहे दोन्ही बाजूला 4 ने गुणून किंवा मल्टिप्लाइंग बोथ साइड 4 असं द्यायचं. 4 गुणिले x वर्ग वजा 4 गुणिले 1 छेद 4 4x वर्ग वजा 1 बरोबर 0. दॅट इज द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. मिळणारे वर्ग समीकरण हे काय आहे इथं अल्फा अधिक बीटा अल्फा प्लस बीटा वजा 3 वजा 11 चिन्ह समान बेरीज करा मोठ्याचं चिन्ह वजा 3 वजा 11 गुणाकारामध्ये 2 मायनस साइन 2 वजा चिन्ह आहे म्हणजे हे होईल प्लस. रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन इज किंवा मिळणारे वर्ग समीकरण खाली प्रमाणे x वर्ग किती भरा हे अधिक वजा वजा आहे मग कमी झाला अधिक हे अधिक वजा अधिक आहे कंसाची गरज नाही. इट इज प्लस सो डोंट टेक अ ब्रॅकेट बट इट इज मायनस सो टेक अ ब्रॅकेट. मायनस मायनस बिकम प्लस वजा वजा हा कंस काढल्यावर वजा वजा अधिक होईल. इट इज अ रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. मिळणारे वर्ग समीकरण खालीलप्रमाणे. अशा पद्धतीने आपला हा टॉपिक संपलेला आहे. आपण वर्ग समीकरणाची मुळे दिली असतं वर्ग समीकरण तयार करणे. 2 मुळे दिली असतील एकाला अल्फा म्हणायचं एकाला बीटा म्हणायचं आणि अशा पद्धतीने सोडवायचं. एकदा दोघांची बेरीज एकदा दोघांचा गुणाकार करायचा आणि हे रिक्वायर्ड मिळणारे वर्ग समीकरण लिहायचं. टू ऑब्टेन द क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅविंग गिवन रूट्स इफ यू आर गिवन 2 रूट्स टेक अल्फा एंड बीटा डू द एडिशन आफ्टर दैट मल्टिप्लिकेशन टेक अ रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन and put the values you will get required quadratic equation. Okay, it is very simple. Now in 2.5, okay, so first activity you can easily solve. सोडवा तुम्ही. क्वेश्चन नंबर 2 झालाय तुमचा 3 झालाय. प्रश्न पहिला झाला दुसरा झाला तिसरा झाला. घरचा अभ्यास करायचा आहे 2.5. आता चौथा प्रश्न बघा. फॉर्म क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रॉम द गिवन रूट्स गिवन बिलो. पहा पान नंबर 50 वर आहे. ज्या वर्ग समीकरणाचे काय म्हटलंय ज्या वर्ग समीकरणाची मुळे खालीलप्रमाणे आहेत अशी वर्ग समीकरणे तयार करा. यातून चौथं फक्त तुम्हाला अडू शकतं. बघा मी तुम्हाला जस्ट हिंट देतो. अल्फा अधिक बीटा अल्फा काय बघा अल्फा कोण आहे अल्फा काय आहे 2 वजा वर्गमूळ 5 अधिक 2 अधिक 2 प्लस रूट 5 2 मायनस रूट 5 प्लस 2 प्लस रूट 5 प्लस 2 प्लस 2 2 आणि 2 4 होईल पण मायनस रूट 5 प्लस रूट 5 कॅन्सल होईल. सो आन्सर इज 4. आता मल्टिप्लिकेशन गुणाकार करावा लागेल म्हणून त्याला ब्रॅकेट घालावं लागेल. 2 मायनस रूट 5 2 प्लस रूट 5 2 वजा वर्गमूळ 5 2 अधिक वर्गमूळ 5. तुम्ही जर नीट पाहिले हे कंस तर तुमच्या असं लक्षात येईल की सगळं सारखं आहे फक्त काय वेगळं आहे चिन्ह वेगळं आहे. आपला फॉर्म्युला बघा a वर्ग वजा b वर्ग बरोबर a वजा b a अधिक b a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर एकदा मायनस एकदा प्लस एकदा मायनस एकदा प्लस हे दिलेलं आहे. म्हणजेच पहिल्याचा वर्ग वजा दुसऱ्याचा वर्ग असेल. पहिल्याचा वर्ग वजा दुसऱ्याचा वर्ग 2 चा वर्ग 4 वजा वर्गमूळ गेलं स्क्वेअर ऑफ 2 इज 4 मायनस 5. चिन्ह समान करा मोठ्याचं चिन्ह द्या. रूट्स आर डिफरंट सबट्रॅक्शन साइन आर डिफरंट सबट्रॅक्शन आणि बिगर साइन. आता हे मिळाल्यावर रिक्वायर्ड मिळणारं समीकरण तुम्हाला करता येईल ना. ओके आता त्यातलं 5वं पहा. जे जे शक्य आहे ते आपण आता करणार आहोत. जे जे शक्य आहे ते तुम्ही घरी करायचं आहे. अवघड असेल तर मी तुम्हाला
अवघड जर असेल तर मी तुम्हाला सोडवून देईल. बघा बरं, पाचव्या प्रश्नाला त्यांनी काय केलं, स्टार केलेलं आहे बरं का. मी गणित वाचतो. मला असं वाटतं पान नंबर 50 49 रिमेंबरमध्ये आकडा 2.5 मध्ये प्रश्न 1चे तिसरं पहा. प्रश्न पहिला आहे ना, त्यातलं तिसरं गणित काय करायचं नाही तुम्हाला. एक मिनिट. प्रश्न पान नंबर 49 2.5 मधील प्रश्न 1चे तिसरे. काय करता येईल की काय नाही, करून टाका. त्यानंतर 50 पानावरील 2.5 मधील उदाहरण 5वं आणि 6वं कॅन्सल आहे बघा. 5वं आणि 6वं स्टार केलेलं आपलं कॅन्सल झालेलं, सिलेबसमध्ये नाहीये. 7वा जो आहे त्यामध्ये 2 गणित आहेत, त्यातलं एक मी तुम्हाला सोडून देतो. द रूट्स ऑफ इच ऑफ द फॉलोइंग, आधी इंग्लिशमध्ये सांगतो मग मराठीत सांगतो. रूट्स ऑफ इच ऑफ फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन्स आर रिअल अँड इक्वल. प्रत्येक वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व समान असतील. वास्तव आणि समान काल आपण पाहिलं बघा. मुळ वास्तव आणि समान कधी असतात, हाय का लक्षात? कधी असतात? काल शिकवलं मी. जेव्हा बी वर्ग वजा 4ac ची किंमत, त्याला आपण विवेचक म्हटलं होतं ना, का विसरलात? मुळांच्या स्वरूपामध्ये जर बी वर्ग वजा 4ac याची किंमत जी आहे, विवेचक म्हणतो आपण त्याला, जर बी वर्ग वजा 4ac बरोबर 0 असेल तर त्याची मुळे समान आणि वास्तव संख्या, वास्तव आणि समान संख्या समान असतात. b² - 4ac 0. रूट्स आर रिअल अँड इक्वल. आता तुम्हाला रूट्स आर रिअल अँड इक्वल म्हटलंय, तुम्हाला मुळ ही समान दिली आणि वास्तव दिलेली आहे. म्हणजे समान आणि वास्तव कधी असतात, जेव्हा याची किंमत 0 असते. म्हणजे तुम्हाला हे दिलेलं आहे बरं का, फार महत्वाचं. मग आता दोघातलं मी दुसरं समीकरण घेतो बघा. kx कंसात x वजा 2 अधिक 6 बरोबर 0. आधी याची तुलना करा. ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. सॉरी, ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी abc च्या किमती काढू आणि मग हे घेऊया आणि याच्या किमती भरूया. बघा, याने आतमध्ये पुन्हा kx गुणिले x, kx गुणिले x म्हणजे kx चा वर्ग, kx into x मायनस वजा kx गुणिले 2 म्हणजे किती kx होती ते 2kx म्हणजे 2kx अधिक 6 बरोबर 0. कंपेअरिंग विथ झालं. x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी तुलना करून काय होईल? a बरोबर k, b बरोबर वजा 2k, c बरोबर 6. परंतु ती जी ओळ दिली आहे तुम्हाला, समीकरणाची मुळे वास्तव व समान आहे. रूट्स ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन आर रिअल अँड इक्वल. ती ओळ आहे इथं. हेन्स म्हणजेच हे दिलेलं आहे तुम्हाला आणि याच्यात आपल्याला काय भरायच्या? किमती भरायच्या. आता बघा बरं, बी चा वर्ग, बी किती आहे? वजा 2k चा वर्ग, बी चा वर्ग वजा 4 गुणिले a ची किंमत k, c ची किंमत 6. मी फक्त किती भरले बघा. बी चा वर्ग म्हणजे वजा 2k चा वर्ग वजा 4 गुणिले k गुणिले 6. पुट व्हॅल्यूज ऑफ बी इज, बी ची किंमत -2k ब्रॅकेट स्क्वेअर -4 into k into 6. स्क्वेअर झाले पॉझिटिव्ह. 2 चा वर्ग 4, k चा k वर्ग 2 स्क्वेअर 4 k स्क्वेअर 24k
आता हे वर्ग समीकरण आहे बघा, इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आपण फॅक्टरायझेशन मेथडने शिकलोय ना, अवयव पद्धतीने शिकलो बघा. 3 प्रकार सांगितले, 3 पद असताना इथे 2च पद आहेत. म्हणजे कोणतं पद काय बघा बरं, वर्गवाला आहे 1 घातावलं, स्क्वेअर आणि 1 इंडेक्स वाला आहे, पण शेवटचं नाहीये. शेवटचं पद गायब असताना मी काय लिहून दिलं होतं, लास्ट टर्म इज अब्सेंट. शेवटचं पद गायब असताना कॉमन घेणे, टेक अ कॉमन. 4 × 24 म्हणजे 4 कॉमन निघेल आणि के कॉमन निघेल. 4/4 के गेला के. 4 × 24 4 × 6 = 24 के बाहेर गेलाय. 4k = 0. याच्याबरोबर 0 घ्यायचं, गुणिले 4 भागिले होईल, वजा 6 अधिक झाला 0. दॅट इज द आन्सर. अशा पद्धतीने सेम पहिलं गणित तुम्हाला सोडवायचे. मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना हे प्रकार समजला असेल. इट इज व्हेरी सिंपल. बरोबर आहे. 7व्यातलं आपण कोणतं गणित सोडतोय, दुसरं. आता के ची किंमत जर 0 असेल, बघा बरं इथे 0 घेतला के ची किंमत, ते सगळं 0 होईल ना, 0 गुणिले सगळं 0 होईल. इट इज नॉट इक्वेशन, म्हणून याला म्हणायचं नॉट ऍप्लिकेबल. आणि हेन्स आन्सर इज अशक्य म्हणायचं मराठी. के बरोबर 0 अशक्य, कारण 0 किंमत टाकली सगळं 0 होईल. 6 बरोबर 0 म्हणजे काहीतरी वेगळंच येईल. हे नॉट ऍप्लिकेबल इंग्लिश मध्ये म्हणायचं, मराठीत म्हणायचं खाली बांधताना अशक्य. आणि मग शक्य काय 6 किंमत आहे. तर त्यातलं पहिलं तुम्ही सोडवायचं. या ठिकाणी हा टॉपिक संपला. आता प्रॉब्लेम सेट किंवा सराव हे जो आहे शेवटचा जो उदाहरण संग्रह आहे, ज्याला पान नंबर 53 वर, ज्याला मराठीमध्ये संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 म्हणतात, त्याच्यामध्ये यायचंय. आता पहिला प्रश्न जो आहे तो तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे. मी त्याचे उत्तर तुम्हाला पुढच्या तासामध्ये देईल. त्याच्यातला दुसरा प्रश्न बघा, जे जे शक्य आहे ते आपण करणार आहोत. दोन्ही सेमी नॉन सेमी दोघांनी. विच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन इज क्वाड्रॅटिक. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन ओळखायचं आहे. पहिलं सोपं आहे, दुसऱ्यातलं x वर्ग इकडं आणा, सोडवा आणि मग ठरवा. तिसऱ्यातलं तो विस्तार आहे, x + 2 चा वर्ग, पहिल्याचा स्क्वेअर, पहिल्याचा वर्ग अधिक हक्काचा 2, दोघाचा गुणाकार, दुसऱ्याचा वर्ग बरोबर 2x वर्ग एका बाजूला आणून मग बघा स्क्वेअर ऑफ फर्स्ट प्लस 2 इंटू फर्स्ट इंटू सेकंड प्लस सेकंड स्क्वेअर. तिसरं फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. तिसरा प्रश्न आहे, प्रत्येक समीकरणाच्या विवेचकाची किंमत काढा. विवेचक म्हणजे b वर्ग वजा 4ac. मग याला काय करायचं, तुलना करायची, x वर्ग अधिक bx अधिक cc, कम्पेअर विथ, आणि मग abc च्या किमती काढायच्या आणि उत्तर काढायचंय. चौथं, 2x वर्ग अधिक 4x वजा 2 बरोबर 0 या वर्ग समीकरणाचं मूळ वजा 2 आहे, तर k ची किंमत काढा. 1 रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन इज -2. फाइंड k. इक्वेशन लिहायचं, समीकरण लिहायचं आणि म्हणायचं x बरोबर वजा 2 ही किंमत टाकून पुट x = -2. अख्खं समीकरण घ्यायचं, दोन्ही बाजू घ्यायच्या आणि x = -2 टाकायचं. यू विल गेट आन्सर. तुम्हाला उत्तर मिळेल. 5वं, असं वर्ग समीकरण तयार करायचं ज्याची मुळे आजच शिकलो आपण. 2 रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर गिवन. फ्रेम द इक्वेशन म्हणजे रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. 6वं, डिटरमाइन द नेचर ऑफ द रूट्स. काल झालं बघा आपलं, रूट्स इक्वल आहेत का, रिअल अँड इक्वल, रिअल अँड अनइक्वल का नॉट रिअल, म्हणजे त्याची दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळाचे स्वरूप ठरवा. वर्ग समीकरण 6वा प्रश्न चाललाय, पान नंबर 54. मुळांचे स्वरूप ठरवा. x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 ची तुलना करायची. abc च्या किमती काढायच्या, b वर्ग वजा 4ac मध्ये भरायच्या. आणि जर उत्तर धन आलं, ग्रेटर दॅन 0 पेक्षा मोठं आलं, तर या वर्ग समीकरणाची मुळं ही काय म्हणणार, वास्तव संख्या व. धन आलं तर वास्तव संख्या व असमान आहेत. 0 आलं तर वास्तव संख्या व समान आहेत. आणि 0 पेक्षा लहान आलं तरी वास्तव संख्या नाहीत. आणि 7वा जो प्रश्न आहे तो आपण नंतर पाहूयात. त्यातले तुम्ही 7व्यातले 4थं, 5वं, 6वं तुम्ही सोडू शकता. पहिले 3 मी तुम्हाला नंतर समजावून सांगतो. या ठिकाणी आपण थांबूया.
धन्यवाद.